या दोन गोष्टी तुम्ही बघा म्हणजे आणि सुरू करा, असं काही आहे बघा, कमीत कमी तुमच्या बजेट प्रमाणे तुम्हाला कम्पॅटेबल बिझनेस तुम्ही कुठला करायला पाहिजे हे तरी नक्कीच बघावं माणसं. हा कारण अशा आमच्याकडे बऱ्याच केसेस आलेल्या आहेत की ते चुकीच्या व्यवसायात होते आणि त्यांना यशही मिळत नव्हतं. बरं. हा म्हणजे आता समजा 2 नंबरचं त्यांची बजेट होती, 2 म्हणा किंवा 11 म्हणा किंवा 20 म्हणा, ती साधारण इमोशनल लोक असतात. टफ निर्णय घेणं हे थोडं कठीण जातं त्यांना, आणि कुठले असे व्यवसाय असतात ज्याच्यात तर टफच निर्णय घ्यायला लागतात की ते त्यांचं यशस्वी होण्याचं प्रमाण फार कमी असतं. म्हणजे असं हे सगळ्या गोष्टी बघून पुढे वाटचाल केली तर फार बरं होईल असं मला वाटतं. तुम्ही आता मगाशी म्हणालात की डेस्टिनी नंबर, तर हा डेस्टिनी नंबर आणि व्यवसायातील यश हे परस्परांचा किती संबंध आहे या दोघांशी? सांगतो. डेस्टिनी नंबर म्हणजे काय आहे की एक तुमचं भाग्यांक, एक तुमचा मुलांक असतो, म्हणजे तुमचं सिंगल डिजिटवर आपण तुमच्या जन्मतारखेची बेरीज करतो. समजा 12 असेल तर 1 + 2 म्हणजे 3, हा तुमचा मुलांक झाला. आणि भाग्यांक तुमचा पूर्ण बजेटची टोटल प्रत्येक डिजिटची जी सिंगल डिजिटवर आणतो, बरोबर. समजा 1 मुलांक आहे आणि 5 भाग्यांक आहे, तर 1 मुलांकासाठी जे व्यवसाय योग्य आहेत तेही तुम्ही करू शकता आणि 5 भाग्यांकासाठी जे व्यवसाय तेही तुम्ही करू शकता. दोन्ही केले तरी चालतं, तुम्हाला यश होण्याची शक्यता वाढते.